आणि आता एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरेच मांडतील, आमच्या पक्षाचा निर्णय आम्हीच घेणार, संदीप देशपांडे यांचा राऊतांना टोला। तर चंद्रकांत दादांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्यासाठी समीर पाटील हा पोलिसांसोबत तयारी करतोय, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रवींद्र धंगेकरांचा आरोप। लाडकी बहीण योजनेकरता ई-केवायसीतील अटीचा गोंधळ, ई-केवायसी करताना लागणारा वडील किंवा नवऱ्याची कागदपत्र पती अथवा वडील हयात नसलेल्या महिलांनी करावं काय, सवाल उपस्थित। शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद झाल्याची माहिती, आनंदाचा शिधानंतर माझी शाळावर लाल शेरा। ठाण्यात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा धडक मोर्चा, पक्षांचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नावर मोर्चा। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, संजय राऊतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण, राज ठाकरे म्हणाले काँग्रेसलाही सोबत घ्या, राऊतांचं वक्तव्य। राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, 15 ऑक्टोबर पासून वादळी पाऊस येण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार, हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक, 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।